कारण माझं आणि समाजाचं भांडण नाही, माझं आणि एकट्या जरांगेचं भांडण आहे. का की त्यांनी समाजात तेच निर्माण केलेलं आहे. त्याच्यामुळं मी त्याचा समाजाला दोष देत नाही. माझ्या अख्ख्या चारी बाजूला तुम्हाला सांगतो 55 ते 60 लोक मराठा समाजाची आहेत बिचारे. त्याची जमीनच मी घेतलेली, पण ते इतके याच्यासारखे नालायक, याच्यासारखे नीच नाही आहेत. कारण मानव त्या माणसाला असतंय एक अर्ध कुठं ना कुठे जन्मलेला असतंय. 100 पैकी 10 लोक वाईट असतातच कोण्या समाजात, पण त्याचा भान ठेवावं लागतं. कोणी काय केलंय, कोणाकरता कोण काय करता येतं. तर तुम्हाला सांगतो हजारो लोक आहेत असे आम्हाकडे त्याच समाजाचे आहेत बिचारे. आणि हजारो लोक बिचारे म्हणते बाबा आमचं काय नाही, आम्हाला काय जे असन ते कायदा जे नियमाने मिळन ते मिळन. पण ह्यो गडी उठतो सुटतो काय येऊन जाऊन हट कोण्या जातीचं आहे रे ते, कोण्या वाड्याचं आहे रे ते. अरे तू कोण्या वाड्याचा आहे हे आधी आईला विचार. मीडियावाल्या जवळ घ्यायचं, अगं आई मी कोण्या जातीचं आहे हे विचारलं, बिचारी सांगेन ती सत्य. आधी हे महत्वाचं असतं. त्याच्यामुळं माझी एवढीच कळकळीची विनंती आहे सर्व तरुण पिढीला आणि आपल्या ओबीसी समाजाला की त्यांच्या म्हणजे त्याचा जर झेंडा असेल तर आपला दांडा कम्प्लीट ठेवायचा. आणि त्याच्या एका कमेंटला कमीत कमी आपल्या 100 कमेंट पडल्याच पाहिजे. कारण आपण त्यांनी टाकलेल्या प्रश्नाला उत्तर दिल्याशिवाय पर्याय नाही. आणि उत्तर दिलं तरच ते सोपत येत, नाही तर ते काय आहे याच्या गोष्टीसारखी गोष्ट आहे त्याची. सापाची तोंड किती ठेसलं तरी शेपूट हलीतच राहते मागून डुक 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 डुक. त्याच्यामुळं काय करा ह्या लक्षात घ्या, समाजाने एक होणं सर्व एसी एसटी वंजारी असो माळी असो धनगर असो 18 पगड जातीने आपण एकत्र आलोत तर कुठंतरी भविष्यात राजकारणामध्ये कुठंतरी आपला एक अर्धा पंचायत समितीचा मेंबर, जिल्हा परिषदचा मेंबर, सरपंच सदस्य होतोय. अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.